विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटमध्ये पडावं का? अनेक लोकांची अशी इच्छा असते, की आपण कमावून शिकलो पाहिजे. कमावता-कमावता शिकलो पाहिजे. आणि होते काय, की त्यासाठी ते वेगवेगळे मार्ग निवडतात. त्यापैकी शेअर मार्केट हाही एक मार्ग असतो. असे बरेच विद्यार्थी आहेत, ज्यांचं मी निरीक्षण केलं आहे, की जे विद्यार्थी तसेच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला लागतात. आणि म्हणूनच इथे प्रश्न उपस्थित होतो, की विद्यार्थ्यांनी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करावं का? आता बघा काय होतंय. आपल्याला असं वाटतं की शेअर मार्केटमध्ये आपण पैसा कमावला पाहिजे आणि सुरुवातीला पुष्कळदा आपण पैसे कमावतोही. पण होते काय माहितीये का, की प्रत्येक दिवशी आपण पैसे कमवू शकत नाही आणि मग त्याचा जो परिणाम आहे तो सरळ आपल्या अभ्यासावर होऊ शकतो. एक सुदेश नावाचा विद्यार्थी होता आणि त्याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग सुरू केली. सकाळी तो शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायचा. प्रॉफिट झाला तर त्याला खूप आनंद व्हायचा आणि पुढचे 2-3 तास त्या आनंदामध्ये निघून जायचे आणि मग तो पुढच्या दिवसाचा विचार करत राहायचा. मग पुढच्या दिवशी जर लॉस झाला तर त्याचा अख्खा दिवसच खराब होऊन जायचा, कारण लॉसचा त्याला धक्का बसलेला असायचा. वाईट वाटलेलं असायचं. आणि मग त्याचं जे मुख्य उद्दिष्ट आहे अभ्यास करणं, पैसे कमावणं, तेच बाजूला पडून जायचं आणि तो त्या ट्रेडिंगमध्येच अटकून जायचा. बरं, प्रत्येक दिवशी प्रॉफिट होणं शक्य नाहीये, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा त्याच्या माइंडसेटवर परिणामही व्हायचा. मग व्हायचं काय, की त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्याच्याजवळ खूप पैसेही नसायचे आणि त्याच्यामुळे जे प्रेशर बिल्डअप व्हायचं, त्यातून कर्ज, त्यातून त्याचं आणखीन प्रेशर आणि मग त्यातून अभ्यास बाजूला राहायचा. त्यामुळे जेव्हा शेअर मार्केटमध्ये आपण ट्रेडिंग करत असतो, त्यामुळे सगळ्यात मोठा धोका असतो अभ्यास बाजूला पडण्याचा. दुसरी गोष्ट म्हणजे की शेअर मार्केटमध्ये जेव्हा प्रत्येक माणूस सुरुवात करतो, तेव्हा मॅक्झिमम शक्यता ही असते की त्याला शेअर मार्केटमध्ये प्रॉफिट होईल सुरुवातीला जनरली. कारण तोपर्यंत भीती माहीत नसते, तोपर्यंत रिस्क टेकिंग ॲबिलिटी भरपूर असते, परिणाम माहीत नसतात आणि पुष्कळदा म्हणूनच सुरुवातीला बाय चान्स भरपूर पैसे मिळून जातात. आयझॅक न्यूटन सारख्या माणसाने एका कंपनीमध्ये गुंतवणूक केली आणि त्याला पक्कड पैसा मिळाला. त्याचा परिणाम हा झाला की आयझॅक न्यूटनचा कॉन्फिडन्स वाढला. त्याने आपली सर्व मिळकत शेअर मार्केटमध्ये लावली आणि त्याच्यानंतर त्याला प्रचंड मोठं नुकसान पुढच्या काळामध्ये सहन करावं लागलं. पण सुरुवातीला तोही यशस्वी होता. अर्थात आपण शेअर मार्केटचा एक्सपर्ट म्हणून न्यूटनकडे बघू शकत नाही. पण निकोलस डार्व्हस हा डार्व्हस बॉक्स या स्ट्रॅटेजीचा जनक, याने पक्का पैसा शेअर मार्केटमधून कमावला. सुरुवातीला तो एक डान्सर होता आणि मग डान्सर असताना त्याला मानधनाऐवजी जवळजवळ एका कंपनीचे 6,000 शेअर्स मिळाले होते आणि ते अचानक 2-3 महिन्यामध्ये त्याने पाहिलं तर दुप्पट झालेले होते. आणि त्यामुळे डार्व्हसला वाटलं की आपण शेअर मार्केटमध्ये यावं. डार्व्हस शेअर मार्केटमध्ये आला आणि सुरुवातीच्या काळात पुन्हा त्याला थोडं यश मिळालं आणि त्यानंतर त्याला सतत अपयश येत गेलं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये भीती माहीत नसल्यामुळे माणूस रिस्क घेऊनही घेतो आणि त्या रिस्क जी त्याने घेतली तो ट्रेड जर चालला तर त्याला भरपूर पैसेही मिळते. असं सुरुवातीच्या काळात एक दिवस नाही, अनेक दिवस सुद्धा होऊ शकते. पण त्याचा पुढच्या काळात परिणाम काय होऊ शकतो माहितीये? त्याचा पुढच्या काळात परिणाम हा होऊ शकतो की ओव्हर कॉन्फिडन्समुळे किंवा ओव्हर कॉन्फिडन्स म्हणण्यापेक्षाही फेक किंवा फाल्स कॉन्फिडन्समुळे प्रचंड रिस्क घ्यायची एक सवय लागू शकते आणि त्यातून मोठं नुकसान होऊ शकते. विक्रम प्रभू सारखे महान ट्रेडर भारतातलं उदाहरण घेतलं तर, अहमद अली खान सरांसारखे महान ट्रेडर, सगळे ट्रेडर घ्या, त्यांनी सुरुवातीच्या काळात प्रॉफिटही कमावलं आणि बक्कळ लॉसही केलेला आहे. कारण बिगिनर्स लक. सुरुवातीला त्यांना त्या लकने साथ दिली, रिस्क तर त्यांनी घेतली, पैसे मिळाले, पण ते कशी मॅनेज करायचे याचं ट्रेनिंग नव्हतं आणि त्यामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. हो, या सगळ्या ट्रेडर्सने पुढच्या काळामध्ये कमबॅक केला हे मला मान्य आहे. परंतु सगळ्या ट्रेडर्सने पुढच्या काळामध्ये कमबॅक जरी केलेला असला तरीही विद्यार्थी ही रिस्क एफोर्ड करू शकत नाही. त्याचं कारण हे आहे की बिगिनर्स लकमध्ये त्यांना भरपूर पैसे मिळाले आणि नंतर त्यांनी जर भरपूर पैसे गमावले, आता त्यांना कमबॅक करायची पहिल्यांदा तर संधी राहणार नाही. या लोकांजवळ संधी होती, स्पेस होता, वेळ होता. स्वतःवर त्यांनी तितकं काम केलं होतं, तितके वर्ष त्याला दिले होते, साधना केली होती, प्रॅक्टिस केली होती, तेव्हा त्यांनी कमबॅक केलं. असं सहज कमबॅक नाही केलं त्यांनी. पण या बिगिनर्स लकमुळे पैसा मिळाला आणि तो गेला तर त्याचे दुष्परिणाम मात्र स्वतःच्या अभ्यासावर होऊ शकतात. आपल्याला काय अचीव करायचं आहे याचं भान हरवण्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो आणि एखाद्या गॅम्बलर सारखा आपण ट्रेडिंग करत राहू शकतो. विद्यार्थी काय करतात, आपल्या फीचा जो पैसा आहे ना तो ट्रेडिंगमध्ये लावतात.
एक विद्यार्थी होता, त्याने खर्चासाठी म्हणून घरून 1 लाख रुपये आणले आणि त्यातले 60 लाख रुपये ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गमावले आणि त्यानंतर त्याने ट्रेडिंग बंद केलं. निदान बंद केलं ही चांगली गोष्ट आहे. दुसरा एक विद्यार्थी होता, त्याला स्टायपेंडचे 18,000 भेटले, त्यातले काही पैसे त्याने शेअर मार्केटमध्ये लावले आणि 11,000 रुपये गमावले आणि बसला चूप. म्हणजे फीचे पैसे, स्टायपेंडचे पैसे, स्कॉलरशिपचे पैसे शेअर मार्केटमध्ये लावून आपण ते जर गमावले तर विद्यार्थी जीवनातला खर्च करणार कुठून? त्याच्यामुळे हे जे धोके असतात ना, हे मोठे असतात आणि सुरुवातीच्या काळात तर 99.99 लोक याच्यामध्ये असफल असतात. सुरुवातीला थोडंफार यश मिळत असते. खरं तर या बिगिनर्स लकमुळे विद्यार्थ्यांचा आणखीन एक मोठा प्रॉब्लेम हा होऊ शकतो. त्यांना असं वाटते की आपल्याला शिकता शिकता पैसे कमावण्याची शेअर मार्केट एक संधी आहे आणि त्यामुळे ते शेअर मार्केटमध्ये येतात आणि शेअर मार्केटला इझी मनी घेऊन बसतात. शेअर मार्केटला इझी मनी समजून बसतात. कॅन्टीनमध्ये बसले, काढला मोबाईल, करून पाहिलं ट्रेडिंग. लायब्ररीमध्ये बसले, अभ्यास करून थोडा थकवा आला, मार्केट उघडलं, करून पाहिलं ट्रेडिंग. यामुळे विद्यार्थी अधिक पैसे गमावतात. ट्रेडिंग इतकं सोपं नाही आहे. तुमची एक स्ट्रॅटेजी असते आणि ती स्ट्रॅटेजी बनण्याची तुम्हाला वाट बघावी लागते. पण ट्रेडिंगला इझी मनी समजल्यामुळे पैसे गमावण्याचा धोका जो आहे तो अधिक असतो. आणि मग अशा वेळेस हे विद्यार्थी काय करतात? आता मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, ते उदाहरण पुढेही देतो. हे विद्यार्थी टिप्स घेतात, युट्यूबवर इन्फ्लुएन्सर शोधतात आणि मग ते जे सांगतात तशा पद्धतीने ते ट्रेडिंग करतात. त्याचा परिणाम काय होतो? त्याचा परिणाम हा होतो की हे मुलं अधिकचे पैसे गमावून बसतात. त्यांना हेही कळत नाही की दुसऱ्यावर विसंबून राहून काहीच होत नाही. मी जे 60,000 रुपये गमावलेल्या मुलाचं उदाहरण दिलं, त्याने काय केलं? त्याने ट्रेडिंग केलं, त्या टिप्सच्या भरोशावर केलं, परिणाम पैसे गमावण्यामध्ये झाला. ट्रेडिंग इज नॉट अ गॅम्बलिंग, ट्रेडिंग इज अ बिझनेस. हे विद्यार्थ्यांना कळतच नाही. समजा आपण एखादं कॅन्टीन टाकलं आणि त्या कॅन्टीनवर आपण समोसे, चहा वगैरे विकणार आहोत. आता आपल्याला कॅन्टीन जर टाकायचं असेल तर आपण अंदाज लावू की आपल्याला कॅन्टीनवर काय काय लागेल, फर्निचर काय काय लागेल, जागा कोणती असेल, त्याच्यानंतर म्हणजे मग आणखीन खानसामा कसा असेल, आपण स्वतः बनवू का, आणि या सगळ्या प्रोसेसवर आपला खर्च किती होईल, आपला खर्च किती होईल याचा आपण विचार करत असतो. आणि मग आपला खर्च किती होईल याचा जेव्हा आपण विचार करत असतो त्यावेळेस मग आपण त्यानुसार नियोजन करत असतो, तितकं भांडवल उभं करत असतो. त्यानंतर आपल्या समोस्याचे, चहाचे रेट काय असतील आणि मग आपण हे सगळे पैसे कसे रिकवर करू आणि कसा प्रॉफिट बनवू याचं एक आपल्याजवळ प्लॅनिंग असते. आपण एरिया हेरलेला असतो, आपण त्या बिझनेसचा सगळा अभ्यास केलेला असतो. शेअर मार्केटमध्ये उतरताना आपल्याला असं वाटतं की माझ्याजवळ इतके पैसे आहेत, इतके मी टाकतो, उद्यापासून ट्रेडिंग करणं सुरू करतो आणि परवा या उद्याच मला पैसे भेटायला लागतील. असं ते नाही. आपली स्ट्रॅटेजी काय, आपण ट्रेडिंग कशात करणार आहोत, त्या स्ट्रॅटेजीचा विन रेट काय, आपण त्याची प्रॅक्टिस किती केलेली आहे, या सगळ्या बाबींचा विचार करून त्याचा एक बिझनेस म्हणून आपल्याला विचार करावा लागतो. तेव्हाच आपण ग्रो होऊ शकत असतो. इतकंच नाही तर आपल्याला कधी लॉस होणार आहे, कधी प्रॉफिट होणार आहे याचं भान ठेवून आपल्याला हे ठरवावं लागत असते की मी माझा वेळ कसा वाचवेल, माझे इतर उद्दिष्ट काय, माझं टार्गेट काय, मला नेमकं काय करायचं आहे हे ठरवून त्याचं भान बाळगून ट्रेडिंग करावं लागतं. आणि ही जी गोष्ट आहे ना, ही करणं खूप कठीण आहे. ट्रेडिंग करणं खूप सोपं आहे, सायकोलॉजी सांभाळणं खूप कठीण आहे. आणि या विद्यार्थ्यांना हेच कळत नाही की पार्ट टाइम ट्रेडिंग करणारा व्यक्ती शेअर मार्केटमध्ये कधीही सफल होऊ शकत नाही. त्याचा मेन बिझनेस शेअर मार्केट असतो आणि इतर सपोर्टिव्ह बिझनेस सुद्धा त्याच्यासोबत असतात. मुद्दा हा आहे की विद्यार्थी जीवनामध्ये आपलं उद्दिष्ट काय आहे, आपल्याला ते कसं साध्य करायचं आहे याची क्लॅरिटी असणं आणि त्यामध्ये आपण शेअर मार्केट बसवू शकतो का किंवा नाही याचं भान असणं हे महत्वाचं आहे. विद्यार्थ्यांनी ट्रेडिंग करावं का किंवा करू नये याचा मी निश्चित निष्कर्ष इथे नाही सांगणार. कारण मी जेव्हा याच्यावर बोलतो तेव्हा एखादा दुसरा विद्यार्थी मला येतो आणि म्हणतो की सर मी शेअर मार्केट 6 महिन्यांपासून करतो आहे, वर्षभरापासून करतो आहे आणि सक्सेसफुल आहे, कन्सिस्टंटली पैसे कमावतो आहे. प्रत्येक गोष्टीला अपवादही असतात. अशा विद्यार्थ्याचं निश्चितच कौतुक आहे, कारण त्याचं स्वतःवर नियंत्रण आहे. स्वतःवर नियंत्रण असल्याशिवाय तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे कमवू शकत नाही. शेअर मार्केटमुळे कोणीही शेअर मार्केटमध्ये पैसे कमवत नाही. शेअर मार्केटमध्ये लोक पैसे गमावतात कारण त्यांचं स्वतःवर नियंत्रण नसते, त्यात मार्केटचा रोल नसतो. पण आपल्यावर स्वतःवर जर आपल्याला नियंत्रण नसेल आणि आपण शेअर मार्केटमध्ये जात असू तर ही गोष्ट चूकच आहे. मुद्दा हा आहे की काय धोके असू शकतात शेअर मार्केटमध्ये काम करण्याचे, हे मी तुम्हाला या निमित्ताने या ठिकाणी सांगितलेलं आहे.
त्यामुळे जर तुमच्याजवळ स्ट्रॅटेजी असेल, तिची प्रॅक्टिस करण्याची तयारी असेल, स्वतःचं मुख्य ध्येय काय, आपल्याला याच्यातून काढता पाय कसा काढायचा आहे, लॉस झाला म्हणून दुःख नाही, प्रॉफिट झाला म्हणून आनंद नाही, म्हणजे लॉस झाला म्हणून पूर्ण दिवसभर गुमसुम बसून अभ्यासच करायचा नाही, प्रॉफिट झाला म्हणून इतक्या उड्या मारायच्या आणि त्याच तंद्रीमध्ये जगायचं की अभ्यासात पुस्तक उघडलं तरी मनच लागणार नाही, अशी आपली अवस्था होत असेल, आपण फीचे पैसे त्यामध्ये ओतत असू, खर्चाचे पैसे त्यामध्ये ओतत असू, तर मात्र ते अतिशय रिस्की आहे. आणि मी एक शेवटची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे समजा तुम्ही विद्यार्थी असाल आणि शेअर मार्केटमध्ये उतरायचंच असेल आणि ट्रेडिंगच करायचं असेल, लक्षात घ्या की शिकण्यात काही वाईट नाही. विद्यार्थी असताना तुम्ही शिकू शकता, मार्केटचा अभ्यास करू शकता. इन्व्हेस्टिंग तुम्ही जर करत असाल तर खूप चांगली गोष्ट आहे, त्यात काहीच वाईट नाही. ट्रेडिंग खूप रिस्की आहे, पण ट्रेडिंग तुम्ही करतच असाल तर घरच्यांच्या परवानगीने, घरच्यांना सांगून ते करा आणि घरच्यांशी सातत्याने संवाद साधत त्यांना कल्पना देत राहा की तुम्ही काय करत आहात. आणि हे तुम्ही करू शकत नसाल तर ट्रेडिंग तुम्ही न केलेलं कधी योग्य. विद्यार्थी सफल होतात ट्रेडिंगमध्ये, मी हे नाकारणार नाही, पण ट्रेडिंगपासून दूर राहणं विद्यार्थ्यांच्या हिताचं राहू शकते असं मला वाटते. धन्यवाद.